नमस्कार मंडळी, कसे आहात? आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी राईस. त्याच्यासाठी चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे मी. आणि आता त्यात टाकलं आपण लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ. आणि नंतर आपण त्यात टाकणार आहोत तेल. आणि तेल टाकल्यानंतर आपण टाकणार आहोत मस्तपैकी अमूलचं यम्मी दही टाकल्यानंतर आपण तंदुरी चिकन मसाला किंवा एव्हरेस्टचा तुमच्याकडे चिकन मसाला असेल तो पण तुम्ही टाकू शकता, तो टाकायचा. आणि त्याच्यानंतर तुम्ही मिरी पावडर जी मिळते ती मिरी पावडर टाकायची आहे, जिरा पावडर टाकायचं आहे. आणि जिरा पावडर टाकल्यानंतर तुम्ही त्यात टाकायचा आहे मस्का चस्का चाट मसाला, जेणेकरून आपला जो चिकन एकदम टेस्टी लागेल. आणि कसुरी मेथी टाकल्यानंतर बघा कशी छानपैकी टेस्ट येते. आणि नंतर आपण ते त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मी इथे स्पून घेतला आहे, तुम्ही हातानेसुद्धा मिक्स करू शकतात. हाताने छानपैकी त्याला मॅरिनेट करायचं आहे. आणि मॅरिनेट करून तुम्हाला 5 to 10 मिनिट रेस्ट करायचं आहे, नाही केलं तरी चालेल. आणि नंतर तुम्ही बासमती राईस घ्यायचा आहे मस्तपैकी आणि त्या राईसला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुवून घेतल्यानंतर त्याला साईडला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण एक कांदा कट करून घेणार आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक आणि पुदिना हे सगळं आपण मिक्सर ग्राइंडरला लावून त्याची बारीक फाईन अशी पेस्ट करून घेणार आहोत. आणि त्याची पेस्ट केल्यानंतर आपण दुसऱ्या साईडला काय करायचं आहे की पाणी उकळवायला ठेवायचं आहे. पाणी उकळायला ठेवल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्याकडे जे काही मसाले असतील ना ते मसाले सगळे घ्यायचे. म्हणजे जसं त्याच्यामध्ये तमालपत्र, लवंग, मिरे, इलायची, पुदिना हे सगळं तुम्ही दालचिनी हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही जो राईस धुवून ठेवला होता ना तो राईस त्याच्यामध्ये टाकायचा आणि छानपैकी त्याला बॉईल करायचा आहे, जेणेकरून आपला जो राईस आहे ना तो 90% शिजला पाहिजे. आणि त्याच्यानंतर 90 to 50% शिजला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, त्याच्यात थोडासा पुदिना टाकायचा की जेणेकरून त्या राईसला पण टेस्ट येईल. मग आपण काय करायचं आहे, कुकरमध्ये तेल गरम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जो कट केलेला कांदा होता तो टाकायचा आहे. अर्धा ग्राइंड करून घ्यायचा आणि अर्धा टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण जी प्युरी केली होती मिक्सर ग्राइंडरला लावून ती प्युरी त्याच्यामध्ये टाकायची आहे. आणि टाकल्यानंतर तुम्हाला छानपैकी असं खमंग हलवून घ्यायचं आहे आणि जेणेकरून तो सुगंधित जो अरोमा आहे तो तुमच्या सगळ्या घरामध्ये पसरेल. लोकांना कळेल वा वा बिर्याणी चालली आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही छानपैकी मॅरिनेट केलेलं चिकन तिथे टाकायचं आहे. आणि ते चिकन चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर कुकरची शिट्टी न लावता जस्ट आपल्याला जसे आपण झाकण ठेवतो तसं ते कुकरचं झाकण त्याच्यावर ठेवायचं आहे. आणि ते ठेवल्यानंतर तुम्हाला फक्त 5 to 10 मिनिट शिजू द्यायचं आणि मग ते काढायचं. आणि त्याच्यानंतर तुम्ही जो बॉईल केलेला राईस होता तो तुम्ही त्याच्यावर टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर एक छानपैकी लेअर करायची आहे. तिथे तुम्ही गरम मसाला, सॉल्ट आणि गावराणी तूप असेल ना तुमच्याकडे, ते गावराणी तूप जे कुठलं तूप असेल ते, आणि थोडासा कांदा पण तुम्ही फ्राय करू शकता, पण मी इथे नाही केला आहे. तो कांदासुद्धा तुम्ही फ्राय करून टाकू शकतात. केसर टाकायचं आहे. आणि तुम्ही यात टाकणार आहात तुमची आवडती कोथिंबीर. ती कोथिंबीर तुम्ही टाकली आणि पुदिनाही टाकू शकतात तुम्हाला टाकायचं असेल तर, तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे. आणि त्याच्यानंतर कुकरची लीड लावून तुम्हाला 3 शिट्ट्या घ्यायच्या आहे. आणि 3 शिट्ट्या घेतल्यानंतर बघा स्मेल बघा, वाव किती छान दिसतोय. आणि थोडा असा मोकळा झाला आहे बघा, किती मोकळा झाला आहे राईस. आणि त्याच्यामधलं जे चिकन आहे ते वाव, तोंडाला तर पाणी सुटतं आहे. ते चिकन बघा मी हाताने तोडून दाखवते, बघा किती सॉफ्ट शिजलं आहे. तुम्हाला माझी बिर्याणी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.